पुण्यातील वागळे इस्टेट येथील IT कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी पुढाकार घेतलाय। TMTच्या बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं BK परिसरात आज स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता। यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। तसंच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो। 3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षांमध्ये बसून प्रवास केला जातो, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघोले यांनी सांगितलं। त्यामुळे जास्तीत जास्त TMTच्या बसेस सोडण्यात याव्यात यासाठी ही स्वाक्षरी मोहीम पार पडली। वाघोले यांच्या प्रयत्नानं 1 ऑगस्टपासून TMTच्या जादा बसेस BK इथून सकाळी सुटत आहेत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु TMTच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासात 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे IT कर्मचाऱ्यांना कामात पोहोचता आलं। तसंच TMTचा नफा देखील मोठ्या प्रमाणात झाला। मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूनं बोलणाऱ्या वागळे इस्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघोले यांनी खडसावले। त्याचबरोबर 7 शेअर रिक्षासाठींच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा तांबा रद्द करावा। गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनल्ड विरुद्ध दिशेनं जाणारे आणि ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती संजय वाघोले यांनी दिली आहे। बघा, माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे। महापालिकेची स्थापना झाली 1986 साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे। माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षा चालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका। जे रिक्षा चालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा। त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा देत होते, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते। माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही। स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा, आपण 3 प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा, त्याला आमचा पाठिंबा राहील। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अवस्था झाली असून आपल्याला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील, अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावं लागत आहे। जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करतात। बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला होता। कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची ते माफी मागतील आणि आपला बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घाणाघाती टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली। यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना दिल्लीत जावं लागतं ही लाजिरवाणी बाब आहे। महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे, पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही। त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, मात्र आता त्यांना तेही जमणार नाही। बाळासाहेबांचा मराठीपणा त्यांच्यात आहे असं उसण दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी यावेळी केली। सर, उद्धव ठाकरे जो है वो दिल्ली आए हुए हैं, क्या लगता है बहुत सारी चर्चाएं हो रही हैं, क्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, मला मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील। नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते,
पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाहीये. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाहीये. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाडा माझ्यात आहे असं अवसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाहीये. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि याकरता याचना मी तर मशाल प्रमुखांची मी मशाल प्रमुख म्हणेन ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकर सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी 32 मजलं नवीन महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ठाणे महापालिकेनं हे टेंडर प्रसिद्ध केलं असून यासाठी सुमारे 572 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेचं मुख्यालय सध्या 5 पाखाडी भागात आहे, परंतु तेथील जागा कमी पडत असल्यानं नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या पार पोहोचली असून नगरसेवकांची संख्याही 131 झाली आहे. तरीही ठाणे महापालिकेचा कारभार 39 वर्ष जुन्या इमारतीतूनच सुरू आहे. महापालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामांचा आणि कागदपत्रांचा व्याप वाढल्यानं नसती ठेवण्यासही जागा अपुरी पडते. त्यामुळे महापालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकरच्या सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. नव्या 32 मजली भव्य इमारतीत प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था, उद्यान, महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन असणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 572 कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून त्यासाठी राज्य शासनाकडून 250 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्णालयाचं नाव काढलं की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतो. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. मात्र उपचाराबरोबरच रुग्णांचे बारकावेही शोधले जातात. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभागामार्फत आता राखी बनायला शिकवलं असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे. रक्षाबंधनाचा सण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला असला तरी जुलै महिन्यांपासूनच मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली. यासाठी रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना राखीचं प्रशिक्षण दिलं जात आहे. राखीसाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर आश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे, डॉक्टर जान्हवी केरझरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. आपल्याकडे रक्षाबंधनाची राखी तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते. आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो. आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो.